मित्रांनो, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण टी सी-टेट तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त जगातील काही आर्थिक संघटना आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत. आणि त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. चला तर आपण माहिती बघूया. आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव जागतिक व्यापार संघटना. या संघटनेलाच WTO म्हणतात. या देशाची सदस्य संख्या 164 आहे आणि त्याचा लोगो पण या ठिकाणी दिलेला आहे, तो काळजीपूर्वक बघा. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे आणि देश स्वित्झर्लंड आहे. या जागतिक व्यापार संघटनेचे मुख्य उद्देश आणि कार्य आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, त्यानंतर व्यापारविषयक मतभेद हाताळणे, राष्ट्राच्या व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे आणि विकसनशील देशासाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्य कार्य आहे. त्यानंतरची संघटना आहे युरोपियन संघ म्हणजेच UE आणि या संघटनेचे सदस्य देशांची संख्या ही 28 आहे आणि त्याचा लोगो या ठिकाणी दिलेला आहे. युरोपियन संघ या संघटनेचे मुख्यालय ब्रुसेल्स या ठिकाणी आहे आणि देश आहे बेल्जियम. या संघटनेचे मुख्य कार्य आहे. या संघाने युरोपमधील विविध सदस्य देशात एकत्रित बाजार प्रणाली विकसित केली आहे. युरोपमध्ये वस्तू, सेवा व भांडवल याचा मुक्त संचार होणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. समुदायातील सर्व देशांनी वस्तूची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात रद्द केली आहे आणि त्यानंतर सभासद देशाकरिता युरो चलन हे निश्चित केलेले आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, युरोपियन संघ यांनी सभासद देशाकरता युरो चलन हे निश्चित केलेलं आहे. त्यानंतर बघा, ओपेक ही जागतिक संघटना OPEC ही आहे आणि या संघटनेचे सदस्य संख्या आहे 13 आणि त्यानंतर त्याचा लोगो या ठिकाणी दिला आहे. ओपेक याचे मुख्यालय व्हिएन्ना या ठिकाणी आहे आणि देश ऑस्ट्रेलिया आहे. या संघटनेचे मुख्य कार्य खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे, सदस्य देशातील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करणे आणि तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखणे हे याचे मुख्य उद्देश आहे. त्यानंतरची जागतिक संघटना आहे SAARC SAARC आणि त्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे आणि या देशाची SAARC संघटनेमधील देशाची सदस्य संख्या आहे 8, त्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे आणि SAARCचा लोगो या ठिकाणी दिलेला आहे, तो ठीक बघा. SAARC संघटनेचे मुख्यालय काठमांडू आहे आणि नेपाळ या देशात आहे. या संघटनेचे मुख्य कार्य दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे, सदस्य देशातील सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे, दक्षिण आशियातील अशांतता दूर करणे हे SAARC संघटनेचे मुख्य उद्देश आहे. त्यानंतर बघा, आसियान ASEAN त्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे आणि या संघटनेची सदस्य संख्या देशाची 10 आहे आणि लोगो या ठिकाणी दिलेला आहे. आसियान याचे मुख्यालय जाकार्ता या ठिकाणी आहे आणि देश इंडोनेशिया आहे. या संघटनेचे मुख्य उद्देश आणि कार्य आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे, प्रादेशिक शांततेला प्रोत्साहन देणे, सदस्य देशांना अधिक व्यापार वाढीसाठी कर सवलती उपलब्ध करून देणे. त्यानंतरची संघटना आहे APEC आणि या APEC या संघटनेच्या देशातील
सदस्य संख्या 21 आहे आणि याचा लोगो या ठिकाणी दिलेला आहे. आपेक याचे मुख्यालय सिंगापूर या ठिकाणी आहे. याचे मुख्य उद्देश आणि कार्य आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य देणे, सदस्य देशांत प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे. आणि त्यानंतरची संघटना आहे ब्रिक्स, BRICS, आणि या देशाची सदस्य संख्या 5 आहे. त्याचा लोगो पण या ठिकाणी आहे. ब्रिक्स याचे मुख्यालय सांघाय चीन या देशात आहे. याचे मुख्य कार्य उद्देश गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे आणि आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे. अशा प्रकारे आज आपण काही ज्या जागतिक आर्थिक संघटना आहे त्याविषयी माहिती, देश आणि लोगो, कार्य उद्देश याविषयी माहिती बघितली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.